हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय 25 क्वेश्चन्स ऑफ द टॉपिक रोटेशनल डायनामिक्स. सो बघा, पार्ट 1 मध्ये आपण 25 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते या पर्टिक्युलर टॉपिकचे. आता आजच्या सेशनमध्ये आपण नेक्स्ट 25 क्वेश्चन सॉल्व्ह करतो. ठीक आहे. सो तुम्ही पहिल्यांदा काय करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, 25 क्वेश्चनचा पीडीएफ डाउनलोड करा, सॉल्व्ह करा, किती मिळतात बघा. आणि जे तुम्हाला जमले नसतील ते तुम्ही या सेशनमध्ये येऊन बघू शकता. सो गाइस, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 26. Find moment of inertia about an axis shown which is equidistant from both spheres. बघा, दोन स्पिअर्स आहेत, फर्स्ट स्पिअर, सेकंड स्पिअर. पूर्ण सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ऍक्सिस किती असेल फाइंड करायचा आहे. ठीक आहे. आता बघा, दोन्ही स्पिअर्स ऍक्सिस पासून सेम डिस्टन्स वरती आहेत. सो दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असला पाहिजे? सेम असला पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्याचा आणि दुसऱ्याचा शुड बी सेम. सो आपण एकाचा कोणाचा तरी फाइंड करू आणि त्याला दोनने मल्टिप्लाय करू, दोघांचा आपल्याला मिळून जाईल. पहिल्याचा सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे. आपण काय यूज करणार इकडे? पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम काय असतं? IO इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ऍक्सिस प्लस mh स्क्वेअर. ठीक आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला ह्या ऍक्सिसच्या अबाउट फाइंड करायचा आहे. सेंटरच्या अबाउट किती असतो रे? 2/5 mr स्क्वेअर प्लस mh स्क्वेअर. h म्हणजे काय असतं? ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स. आता बघा, हे टोटल डिस्टन्स ते म्हणतायत 20 आहे. सो अर्धा डिस्टन्स किती असणार आहे? 10 प्लस रेडियस ऑफ स्पिअर इज 10. सो डिस्टन्स किती मिळणार आहे तुम्हाला? 10 प्लस 10 इज 20 सेंटीमीटर. 20 इंटू 10⁻² मीटर्स होल स्क्वेअर. ठीक आहे. सो बघा, 2/5 m. स्पिअरची रेडियस किती आहे रे? स्पिअरची रेडियस बघा, दोन्हीकडे 10 आहे. 10 सेंटीमीटर. सो 10 इंटू 10⁻² मीटर स्क्वेअर प्लस m. याचा स्क्वेअर काय येणार आहे सांगा? 400 इंटू 10⁻⁴. सो काय बनेल बघा, 2/5 m 10 into 10⁻² is 10⁻⁻1. Square is 10⁻². Simple. Plus m into 4 into 2 0 याला देऊन टाकतो मी. काय बनेल हा? 10⁻². समजलं? सो आता बघा, क्रॉस मल्टिप्लाय करा. काय बनते बघा, 5 4 जा 20 into 2 is 22. सॉरी, 5 4 जा 20 plus 2 is 22 upon 5 m into 10⁻². समजलं? क्रॉस मल्टिप्लाय केला आहे फक्त. आता बघा, 22/5 मास किती दिला आहे त्यांनी? मास बघा, दोघांचा 2 kg आहे. 2 kg इंटू 10⁻². सो 22 इंटू 2 इज 44/5 इंटू 10⁻² इज मोमेंट ऑफ इनर्शिया कोणासाठी? पहिल्या स्पिअर साठी. आपल्याला पूर्ण सिस्टीमचा फाइंड करायचा आहे आणि दोघांचे मोमेंट ऑफ इनर्शिया कसे आहेत? सेम आहेत. सो ह्याला फक्त मी काय करतो? 2 ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे मला दोघांचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. समजलं? काय बनणार आहे सांगा आन्सर? 88/5 इंटू 10⁻². किती येणार? 5 1 जा 5, 3 राहतील. 5 7 जा, ठीक आहे, 3 राहतील. 5 6 जा इंटू 10⁻². म्हणजेच किती बनणार आहे सांगा? 10 ने डिवाइड करा, 1.76. बघा, इथे मला 176 दिसतोय नाही का? सो मी काय करतो, इकडे 10 ने मल्टिप्लाय करतो. काय बनेल हा? 176 बनेल. आता मल्टिप्लाय केला आहे म्हणजे डिवाइड पण केलं पाहिजे. सो 10⁻³ 176 इंटू 10⁻³ इज द आन्सर. होपफुली तुम्हाला समजलं असेल. बघा, इम्पॉर्टंट तर काय आहे रे? ह्या स्टेप पर्यंत इम्पॉर्टंट आहे. याच्या पुढे फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सॉलिड सिलेंडर ऑफ मास m, रेडियस r, रोल्स डाऊन अन इन्क्लाइंड प्लेन ऑफ हाईट h. बघा, एक इन्क्लाइंड प्लेन आहे. इन्क्लाइंड प्लेनची हाईट इज h. एक सॉलिड सिलेंडर आहे. एक सॉलिड असं सिलेंडर असं आतमध्ये आहे. मास m, रेडियस r, रोल होत आहे. ठीक आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द सॉलिड सिलेंडर व्हेन इट रिचेस फूट ऑफ द प्लेन. रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती असेल फाइंड करायचं आहे. ऑप्शन बघा, mgh च्या टर्म्स मध्ये आहेत. mgh म्हणजे काय असतं? पोटेन्शियल एनर्जी असते. सो मला कायनेटिक एनर्जीला पोटेन्शियलच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचं आहे. कसं फाइंड करायचं बघा, जेव्हा सिलेंडर हाईट h वरती असेल तेव्हा सिलेंडर वरती कोणती एनर्जी असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी. आणि जेव्हा तो फूटला रीच होईल तेव्हा त्याच्यावरती कोणती एनर्जी असणार आहे? कायनेटिक एनर्जी असणार आहे. बट हा स्पिअर इथून इथपर्यंत कसा येत आहे? रोल होत येतं. सो कायनेटिक एनर्जी कोणती असणार आहे? रोलिंग असणार आहे. रोलिंग. ठीक आहे. आता पोटेन्शियल एनर्जी हाईट h वरती किती असते? mgh. रोलिंग कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय असतं? तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आपल्याला रोटेशनल फाइंड करायची आहे. ठीक आहे. सो बघा, mgh ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ mv स्क्वेअर प्लस कायनेटिक एनर्जी रोटेशनल, जी आपल्याला फाइंड करायची.
ठीक आहे. आता बघा मला माहित आहे की जर एखादी बॉडी रोल होत असेल, रोलिंग बॉडीसाठी वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? वेलॉसिटी इज √2gh बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सो बघा √2gh बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर सिलेंडरसाठी किती असतो? सिलेंडरसाठी असतो 1/2. जेवढा डिस्कसाठी असतो तेवढा सिलेंडरसाठी असतो. बघा डिस्कसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आठवतोय का? डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr²/2. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर म्हणजे काय असतो? पहिला कोएफिशियंट किती आहे इकडे? 1/2 आहे. सो के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर सिलेंडरसाठी पण किती असणार? 1/2. समजलं? सो बघा v इज √2gh 1 प्लस 1/2 इज 3/2. ठीक आहे. सो बघा mgh इथला ऍज इट इज इक्वल टू हाफ m. व्ही स्क्वेअर काय येणार सांगा इकडून? ह्याचा स्क्वेअर करा. स्क्वेअर केला तर काय बनेल? स्क्वेअर रूट गायब होईल. 2gh अपॉन 3/2 प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. सो इथून बघा 2 विल गेट कॅन्सल. बघा आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे. काय बनेल सांगा? पलीकडे काय आहे? mgh आहे. ठीक आहे. इथून हा सगळा प्रकार पलीकडे न्या. काय होईल? मायनस होईल. 2/3 mgh पलीकडे गेला मायनस झाला. क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 mgh minus 2 mgh is mgh by 3 is the answer. Option number C is the correct choice. Next, particle at rest starts moving with angular acceleration alpha दिला आहे. किती आहे? 4 radian per second square along a circular path. The time at which magnitude of centripetal acceleration and tangential acceleration हे इक्वल झाले पाहिजे. ठीक आहे. किती टाइमला सेंट्रिपेटल आणि टँजेन्शियल इक्वल होतील? बघा दोन्ही फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? आर ओमेगा स्क्वेअर. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज आर अल्फा. बरोबर. आर आर कॅन्सल. ओमेगा स्क्वेअर इज अल्फा किती दिला आहे? 4 दिला आहे. सो ओमेगा काय बनणार आहे? 2 बनणार आहे. ओमेगा इज 2 रेडियन पर सेकंड. बट मला ओमेगा नाही फाइंड करायचा, मला टाइम फाइंड करायचा आहे. आता टाइम कसा फाइंड करणार? तर अल्फाचा फॉर्म्युला आहे. अल्फा म्हणजे काय असतं? डी ओमेगा बाय डी टी. बरोबर का? आता बघा अल्फा किती आहे? 4. ओमेगा आहे 2. टाइम मला फाइंड करायचा आहे. सो टाइम काय बनणार? 4 खाली आला. 2/4 इज 1/2. दॅट इज 0.5. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. Let two rotating bodies A and B have moment of inertia about their axis of rotation IA, IB and kinetic energies EA, EB. ठीक आहे. दोघांच्या मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये रिलेशन दिला आहे. IA इज इक्वल टू काय म्हणता येते? IB बाय 3 आहे. EA इज इक्वल टू 75 EB आहे. देन रेशो ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ A टू दॅट ऑफ B. अँग्युलर मोमेंटमचा रेशो किती असेल फाइंड करायचा आहे. ठीक आहे. बघा कोणाच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचं आहे? कायनेटिक एनर्जीच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचं. आता आपल्याला माहित आहे रोटेटिंग बॉडीसाठी बघा अँग्युलर मोमेंटम दिला आहे म्हणजे अँग्युलर एनर्जी फाइंड करायची. अँग्युलर एनर्जी इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी. फॉर्म्युला काय असतो? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. बरोबर. मला इथे काही पण करून एल ला आणायचं आहे. एल आणि आय ला आणायचं आहे. आय तर दिसतोय मला ऑलरेडी, बट एल ला आणायचं. एल ला कसं आणणार बघा? तर मी इथे काय मॉडिफिकेशन करतो? मी इकडे आय न मल्टिप्लाय करतो, आय न डिवाइड करतो. ठीक आहे. सो काय बनणार बघा? हे हाफ आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन खाली काय आहे? आय आहे. इज कायनेटिक एनर्जी. बरोबर. कायनेटिक एनर्जीला बघा त्यांनी काय म्हणलं आहे? नोटेशन त्यांनी ई दिलं आहे. सो मी पण इकडे ई देऊन टाकतो. इज हाफ आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय असणार सांगा? अरे अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतं? आय ओमेगा असतं. आता आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय असणार? एल स्क्वेअर बाय आय. समजलं? सो इथून बघा मला एल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय मिळणार आहे? 2EI. सो एल इज √2EI. ठीक आहे. सो हा एल चा फॉर्म्युला मिळणार आहे. सो आता मला सांगा LA बाय LB जो मला फाइंड करायचा आहे काय बनणार आहे? 2 तर कॉन्स्टंट आहे. रूट ऑफ EA बाय EB इंटू IA बाय IB. सिंपल. समजलं? LA बाय LB काय म्हणतोय बघा आता? EA बाय EB किती आहे? EA बाय EB इज 75 इंटू IA बाय IB. IA बाय IB इज 1/3. 75 by 3 is 25. 25 is 5. 25 चा root is 5. Option number delta is the correct choice. Next. 7 identical discs are arranged in a planar pattern. ठीक है. So as to touch other as shown in figure. Each disc
has mass m, radius r. What is moment of inertia of the system of disk about an axis passing through center of central disk? सेंट्रल डिस्कच्या सेंटर मधून ऍक्सिस पास झाला पाहिजे अँड नॉर्मल टू द प्लेन ऑफ डिस्क. बघा असं सपोज करा की ही सेंटर वाली डिस्क आहे, ठीक आहे. ह्या सेंट्रल डिस्कच्या मधून ऍक्सिस पास होत आहे आणि पूर्ण सिस्टीम अशी गोल गोल फिरते. तर ह्या सिस्टीमच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल फाइंड करायचं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो, हा जो सेंटर वाला स्पियर आहे, सेंटर वाली जी डिस्क आहे, सॉरी, ह्या डिस्क साठी सांगा, सेंटर वाल्या डिस्क साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल. सेंटरच्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज mr²/2. हे तर सिंपल होतं, ठीक आहे. सेंटरचा सिंपल आहे. त्याच्यानंतर मी काय करतो, एक साइडची डिस्क आहे बघा, ही एक साइडची डिस्क आहे, ठीक आहे. ही ब्लू कलरची डिस्क आहे. या ब्लू कलरच्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मी फाइंड करतो. ब्लू कलरच्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार सांगा. बघा ऍक्सिस कुठे आहे, तर पहिला ऑरेंज वाला मध्ये आहे, मी ऑरेंजनेस त्याला ड्रॉ करतो, ठीक आहे. बघा नीट समजून घ्या की काय गोष्टी आहेत. मध्ये काय आहे, सेंट्रल डिस्क आहे ऑरेंज कलरची, ठीक आहे. त्याला टच केलेली दुसरी डिस्क आहे ब्लू कलरची. सिस्टीम कशी फिरणार आहे, सिस्टीम फिरणार आहे सेंट्रल ऑरेंज वाल्या डिस्कच्या अबाउट, ठीक आहे. अशी गोल गोल फिरणार आहे. सो मला सांगा ऑरेंज वाल्या डिस्कचा तर मोमेंट ऑफ इनर्शिया मला मिळाला आहे, ब्लू वाल्या डिस्कचा किती असणार आहे. कसं फाइंड करणार, तर यूज करा पॅरलल ऍक्सिस थेरम. ब्लू वाल्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउट किती असणार, mr²/2 असणार आहे. प्लस ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती आहे सांगा, हे डिस्टन्स इज r प्लस हे डिस्टन्स इज r. सो r प्लस r इज 2r, दॅट इज h² असतं ना, आता डिस्टन्स आहे 2r, सो 2r². हा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे ब्लू डिस्कचा. सिम्पली मी फक्त पॅरलल ऍक्सिस थेरम यूज केला आहे, व्हॅल्यूज टाकल्या आहेत, आन्सर फाइंड करायचं. बघा mr²/2 प्लस m 2r चा स्क्वेअर इज 4r². क्रॉस मल्टिप्लाय करा, 4 into 2 is 8 plus 1 is 9/2 mr² इज मोमेंट ऑफ इनर्शिया त्या एका ब्लू डिस्कचा. असे साइडला किती डिस्क आहेत रे, असे साइडला बघा 1 2 3 4 5 6 डिस्क आहेत. सो मोमेंट ऑफ इनर्शिया 6 ब्लॅक डिस्कचा, 6 ब्लू डिस्कचा किती येणार आहे, याला 6 ने मल्टिप्लाय करा, 6 into 9/2 mr². म्हणजेच किती बनेल सांगा, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 9 into 3 is 27 mr². हा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा बनला, साइडच्या ब्लू वाल्या डिस्कचा. आपल्याला टोटल फाइंड करायचंय. आता 6 ब्लू डिस्कचा एवढा आहे प्लस मधल्या डिस्कचा एवढा आहे, सो टोटल किती येणार सांगा, 27 mr² प्लस mr²/2. म्हणजेच किती येते सांगा, क्रॉस मल्टिप्लाय करा, 27 into 2 54 प्लस 1 is 55/2 mr². ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. सिंपली बघा इथे फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे, आन्सर फाइंड करायचं. नेक्स्ट, ए डिस्क अँड रिंग बोथ हॅव सेम मास. डिस्क आहे पहिली आणि दुसरी आहे रिंग, दोघांचा मास इज सेम m. रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट इट्स डायमीटर. आता डिस्कचा डायमीटरच्या अबाउट रेशो किती असतो रे, मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, mr²/4. टू दॅट ऑफ रिंग अबाउट ए टँजंट इन इट्स प्लेन. प्लेन वरती टँजंट आहे. आता प्लेन वरच्या टँजंट साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती बनणार सांगा. तर प्लेन वरती मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो सेंटर साठी, mr²/2. रिंगच्या डायमीटरच्या अबाउट mr²/2 असतो प्लस mh² म्हणजेच mr². बघा ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, ठीक आहे. टँजंटच्या अबाउट प्लेन मध्ये किती असेल मोमेंट ऑफ इनर्शिया, टँजंटच्या अबाउट परपेंडिक्युलर टू द प्लेन किती असेल मोमेंट ऑफ इनर्शिया, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. क्रॉस मल्टिप्लाय करा, 2mr² प्लस mr², दॅट इज 3mr²/2. हा मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे रिंगचा अबाउट ए टँजंट इन इट्स प्लेन. समजलं, दोघांचा रेशो फाइंड करायचे. सो ID/IR काय येणार सांगा, mr²/4. mr²/4 अपॉन खाली काय आहे 3/2 mr². ठीक आहे. सो इथून बघा mr² गायब होईल, खालचा 2 वरती जाणार आहे. 4 into 3 is 12, 2/12 is 1/6. ऑप्शन नंबर सीटा इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे. नेक्स्ट, a rotating body has angular momentum if its frequency is double. फ्रिक्वेन्सीला काय करून टाका, डबल करून टाका. and kinetic energy is half. पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी होती E, आता कायनेटिक एनर्जी झाली E/2. इट्स अँग्युलर मोमेंटम विल बी. आता अँग्युलर मोमेंटम सेकंड केस मध्ये किती बनेल फाइंड करायचं आहे. सो मला अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ
फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी फाइंड करायचं आहे. आता बघा कसा फॉर्म्युला बनवायचा, तर एनर्जीचा फॉर्म्युला आहे ना हाफ आय ओमेगा स्क्वेअर. इथे बघा मी काय करतो, हाफ आय ॲज इट इज. हा जो ओमेगा स्क्वेअर आहे त्याला मी कसं लिहितो बघा, ओमेगा इंटू ओमेगा. सो हाफ आय इंटू ओमेगा म्हणजे काय असतं रे, एल असतं, इंटू ओमेगा इज 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी. सो इथून 2 कॅन्सल. एनर्जी काय बनणार आहे, एनर्जी इज एल पाय एफ. बरोबर. आता इथून बघा पाय तर कॉन्स्टंट आहे, सो एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल आणि एफ. समजलं. सो आता बघा E2 बाय E1 इज इक्वल टू L2 बाय L1 इंटू F2 बाय F1. सिंपल. नंतरची एनर्जी किती आहे, नंतरची एनर्जी इज E बाय 2. ओरिजिनल एनर्जी इज E इज इक्वल टू, नंतरचा अँग्युलर मोमेंटम मला फाइंड करायचा आहे. ओरिजिनल मोमेंटम इज L, नंतरची फ्रिक्वेन्सी इज 2F, ओरिजिनल फ्रिक्वेन्सी इज F. हे सॉल्व करा, आन्सर फाइंड करा. FF कॅन्सल, EE कॅन्सल. ठीक आहे. वरचा 2 पलीकडे गेला तर खाली जाणार आहे, सो 1/4 बनेल लेफ्ट साइडला, इज इक्वल टू L2 बाय L. ठीक आहे. सो L2 काय बनणार आहे बघा, खालचा L वरती गेला, L/4 बनणार आहे. L2 इज L/4. Alpha is the correct choice. Next. A solid cylinder of mass m, radius r is rotating about its geometrical axis. बघा एक सॉलिड सिलेंडर आहे, ठीक आहे, मास m, रेडियस r, रोटेट होत आहे अबाउट इट्स जॉमेट्रिकल ऍक्सिस. ए सॉलिड स्फिअर ऑफ सेम मास, एक सॉलिड स्फिअर आहे, मास इज सेम अँड सेम रेडियस, ऑल्सो रोटेटिंग अबाउट इट्स डायमीटर विथ अँग्युलर स्पीड हाफ दॅट ऑफ द सिलेंडर. म्हणजे ह्याची अँग्युलर स्पीड जर ओमेगा असेल तर ह्याची अँग्युलर स्पीड काय पाहिजे, ओमेगा बाय 2 पाहिजे. ठीक आहे. द रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन ऑफ स्पियर टू दॅट ऑफ सिलेंडर काय असेल फाइंड करा. अरे डायरेक्टली फॉर्म्युला आहे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. इथे फॉर्म्युला कोणासाठी टाकायचा, स्पियर साठी, अपॉन हाफ आय ओमेगा स्क्वेअर इथे कोणासाठी टाकायचा आहे, सिलेंडर साठी. हाफ हाफ तर कॉन्स्टंट आहेत, कॅन्सल. मोमेंट ऑफ इनर्शिया स्पियर साठी किती असणार सांगा, 2/5 mr स्क्वेअर. अँग्युलर व्हेलॉसिटी स्पियर साठी किती आहे, स्पियर साठी अँग्युलर व्हेलॉसिटी इज ओमेगा बाय 2, त्याचा स्क्वेअर इज ओमेगा स्क्वेअर बाय 4, अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया सिलेंडर साठी किती असतो, mr स्क्वेअर बाय 2 इंटू ओमेगा, सिलेंडर साठी किती आहे, ओमेगाचा आहे, सो ओमेगा स्क्वेअर. सॉल्व करा. mr स्क्वेअर कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर कॅन्सल. खालचा 2 एकदम वरती जाईल, 2 इंटू 2 इज 4/5 इंटू इकडे खाली 4 राहिला आहे, इंटू 1/4. 4 कॅन्सल. आन्सर काय बनणार आहे, 1/5 बनणार आहे, 1/5. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉईस. नेक्स्ट. बघा हा EMI वाला क्वेश्चन आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो आपण त्या सेशन मध्ये आपण हा सॉल्व केला आहे, आतासाठी मी स्किप करतो. A body of mass m slides down an inclined plane, reaches the bottom with velocity v. बघा सेम क्वेश्चन आपण मागच्या पार्ट मध्ये सॉल्व केला, तिथे आय थिंक ऑप्शन नंबर डी आला होता. एकदा तुम्ही चेक करा, आपण तिकडे सॉल्व केला आहे. जर समजलं नसेल तर त्या पार्ट मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन त्या पार्टची. ठीक आहे. सो तुम्ही पहिल्यांदा तो बघून या. नेक्स्ट. द रेडियस ऑफ गायरेशन, बघा हा पण आपण मागच्या पार्ट मध्ये सॉल्व केला आहे, तिकडे आन्सर सी आलं होतं. ठीक आहे, आठवतोय का, मागच्या पार्ट मध्ये आपण सॉल्व केलाय, सो स्किप मारतोय मी इकडे. A particle of mass m performs uniform circular motion of radius r. बघा UCM परफॉर्म करत आहे, पहिल्यांदा त्याचा मास आहे m, रेडियस आहे r, विथ ए लिनियर स्पीड v. ठीक आहे, अंडर द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स F, आणि फोर्स किती होता, F होता. ठीक आहे. इफ MVR ऑल इन्क्रीज बाय 20%, बघा तिघं पण काय करायचं आहे, 20% ने इन्क्रीज करायचे आहे. मी असं अज्युम करतोय की पहिल्यांदा मास आहे 100, पहिल्यांदा रेडियस आहे 100, पहिल्यांदा वेलोसिटी आहे 100. नंतर काय म्हणतायत ते, नंतर मास 20% ने इन्क्रीज करा, म्हणजे नंतर मास किती झालं पाहिजे, 120 झालं पाहिजे. नंतर रेडियस किती झाली पाहिजे, 20% ने इन्क्रीज, 120. नंतर वेलोसिटी किती झाली पाहिजे, 20% ने इन्क्रीज, 120. समजलं. द नेसेसरी चेंज इन फोर्स रिक्वायर्ड टू मेंटेन पार्टिकल इन UCM. तर आता फोर्स किती बनला पाहिजे, सेकंड केस मध्ये किती पर्सेंटने चेंज झाला पाहिजे. सो पर्सेंटेज चेंज इन फोर्स किती पर्सेंटने, बघा किती पर्सेंटने तो चेंज झाला पाहिजे, किती पर्सेंटने तो चेंज झाला पाहिजे, फाइंड करायचं आहे.
आपल्याला माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला काय असतो रे? फोर्सचा फॉर्म्युला इज mv²/r. सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे ना, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. सो बघा F2/F1 काय बनणार सांगा. F2/F1 इज मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल m2/m1 बरोबर. v² ला डायरेक्टली प्रोपोर्शनल v2² इंटू r ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच r1/r2. सो बघा F2/F1 किती बनेल? नंतरचा मास इज 120, ओरिजिनल मास इज 100. नंतरची वेलॉसिटी किती आहे? 120. बघा नंतरची वेलॉसिटी किती आहे रे? 120. त्याचा स्क्वेअर इज 120 इंटू 120 अपॉन ओरिजिनल वेलॉसिटी 100. 100 इंटू 100 समजलं का? स्क्वेअर आहे इंटू r1/r2. पहिल्यांदा रेडियस किती होती? पहिल्यांदा रेडियस होती 100, नंतर झाली 120. हे सॉल्व करा, आन्सर फाइंड करा. बघा 100 100 कॅन्सल होईल. 120 विल गेट कॅन्सल. 20 विल गेट कॅन्सल. सो वरती काय राहिलं आहे? 12 इंटू 12 इज 144 अपॉन खाली काय आहे? 100 इज F2/F1. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? पर्सेंटेज चेंज फाइंड करायचं आहे. पर्सेंटेज चेंज म्हणजेच काय असतं? तर चेंज इन फोर्स अपॉन ओरिजिनल फोर्स किती होता हे आपल्याला फाइंड करायचं आहे. किती पर्सेंटने तो इन्क्रीज होणार आहे, याला आपण म्हणतो पर्सेंटेज चेंज. ठीक आहे. सो मी काय करतो बघा, F2/F1 किती मिळाला आहे आपल्याला? F2/F1 इज 144/100. ठीक आहे. मी काय करतो, न्यूमरेटर ऍज इट इज मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर ऍज इट इज. सेम तुम्ही राईट साईडला करा. न्यूमरेटर ऍज इट इज मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर ऍज इट इज. काय बनणार बघा, हा काय आहे? पर्सेंटेज चेंज आहे. पर्सेंटेज चेंज इन फोर्स इज 144 मायनस 100 इज 44/100. म्हणजेच किती बनला आहे? 44% बनला आहे. 44%. ऑप्शन नंबर सीटा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट. टू बॉडीज ए अँड बी हॅव देअर मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आणि I2. दोन बॉडीज आहेत, मोमेंट ऑफ इनर्शिया I1 I2 अबाउट देअर ऍक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. इफ देअर कायनेटिक एनर्जीज ऑफ रोटेशन आर इक्वल. रोटेशनल कायनेटिक एनर्जी दोघांची काय आहे? इक्वल आहे. पहिल्याची आणि दुसऱ्याची आर इक्वल. देअर अँग्युलर मोमेंटा L1 अँड L2 दोघांचा रेशो दिला आहे. किती आहे? 1/√3 आहे. देन I2 किती असेल फाइंड करायचं. बघा मगाशीच आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला फाइंड केला आहे इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. कुठे फाइंड केला रे? बघा इथे केलाय का? इथेच केलाय वाटतं. बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम कुठे केला होता? इथेच कुठेतरी केला होता आपण. बघा इकडे L² इज 2EI. कायनेटिक एनर्जीला आपण L च्या टर्म्स मध्ये लिहिलं होतं. फॉर्म्युला काय आला होता? L² इज इक्वल टू 2EI. इकडे लिहितो मी परत. काय आहे फॉर्म्युला बघा, L² इज 2EI. 2EI. ठीक आहे. सो मला सांगा इथून एनर्जीचा फॉर्म्युला काय बनेल? एनर्जी इज L²/2I. बरोबर. आता ते काय म्हणत आहेत? ते म्हणतायत की दोघांची एनर्जी इक्वल आहे. दोघांची एनर्जी इज इक्वल. सो दोघांची एनर्जी जर इक्वल असेल तर पहिल्याची एनर्जी काय येणार सांगा? अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट अपॉन 2 मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्याचा. दुसऱ्याची एनर्जी काय येणार? दुसऱ्याची एनर्जी दुसऱ्याचा अँग्युलर मोमेंटमचा स्क्वेअर अपॉन 2 मोमेंट ऑफ इनर्शिया दुसऱ्याचा. इथून बघा 2 विल गेट कॅन्सल. ठीक आहे. सो L1² काय बनणार आहे? बघा L2² ला मी खाली नेलं, I1 ला वरती न्या. काय बनणार आहे? I1/I2. ठीक आहे. आता L1²/L2² किती बनणार सांगा? ह्याचा स्क्वेअर इज 1/3 इज इक्वल टू I1/I2. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? I2 फाइंड करायचं आहे. I2 काय बनणार? I2 ला वरती न्या. I2 इज इक्वल टू 3 ला मला राईट साईडला न्यावं लागेल. 3I1. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. फॉर ए पार्टिकल मूव्हिंग इन ए व्हर्टिकल सर्कल. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बद्दल बोलतायत. द एनर्जी काय राहिली पाहिजे? टोटल एनर्जी ऍट ए डिफरंट पोझिशन अलॉंग द पाथ. टोटल एनर्जी अरे कायम कॉन्झर्व राहिली पाहिजे. ठीक आहे. थेरी क्वेश्चन. सिंपल. एन इन्क्लाइंड प्लेन मेक्स एन अँगल 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. बघा एक इन्क्लाइंड प्लेन आहे, हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल बनवतो? 30 डिग्री अँगल बनवतो. ए सॉलिड स्पियर रोल्स डाऊन. एक सॉलिड स्पियर आहे जो रोल करणार आहे इकडून. ठीक आहे. फ्रॉम रेस्ट विदाउट स्लिपिंग. लिनियर ऍक्सेलरेशन किती असेल? अरे ऍक्सेलरेशनचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे. काय आहे फॉर्म्युला? G sin θ बाय 1 + k²/r². ठीक आहे. सो ऑप्शन मध्ये बघा G ऍज इट इज आहे. सो मी पण G ला इकडे ऍज इट इज ठेवत आहे. G ऍज इट इज इंटू साइन
थिटा साइन 30 किती असतो, साइन 30 इज 1/2 अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. कोण आहे रे इकडे, इकडे सॉलिड स्पियर आहे. सॉलिड स्पियर साठी किती असतो के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, 2/5. ठीक आहे, हे सॉल्व्ह करा, आन्सर फाइंड करा. g/2 अपॉन 1 प्लस 2/5 इज 7/5. क्रॉस मल्टिप्लाय करा. खालचा 5 वरती जाईल बघा, जी एज इट इज, खालचा 5 वरती गेला अपॉन खाली काय राहणार आहे 2 × 7, म्हणजेच आन्सर काय बनणार आहे 5g/14. 5g/14. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. Assuming that Earth is revolving around the Sun in a circular orbit, the radius r, angular momentum is directly proportional to r raised to n. The value of n is. बघा हा मिक्स क्वेश्चन आहे तुमच्या 11वी मधल्या ग्रॅव्हिटेशनचा आणि मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज रोटेशनल. ठीक आहे, बघा कसं सॉल्व्ह करायचं आहे. मला माहिती आहे की अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतं रे, I × ओमेगा. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया कोणासाठी, अर्थ साठी काय असणार सांगा, 2/5 mr² इंटू ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, ओमेगा इज v/r. ठीक आहे, इथून r कॅन्सल होईल, आन्सर काय बनेल 2/5 mvr. असा आन्सर बनणार आहे अँग्युलर मोमेंटमचं. मला फाइंड काय करायचं आहे, रेडियसच्या कितीच्या पॉवरला प्रपोर्शनल असेल. आता ते म्हणत आहेत की अर्थ सनच्या अबाउट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत आहे. कोणत्याही सॅटेलाइटला किंवा कोणत्याही प्लॅनेटला जर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरायचं असेल तर त्याच्यावरची व्हेलॉसिटी कोणाला इक्वल असली पाहिजे, व्हेलॉसिटी शुड बी इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी. या सगळ्या गोष्टी आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये पाहिलेत. आता क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तिकडे होता, काय होता फॉर्म्युला, √gm/r. तोच फॉर्म्युला मी इकडे टाकणार आहे. ठीक आहे, सो 2/5 m व्हेलॉसिटीचा, क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला इज √gm/r इंटू r. ठीक आहे, सो बघा 2/5 m √gm ॲज इट इज. ठीक आहे, इंटू r अपॉन खाली काय आहे √r आहे. सो बघा आपल्याला तर r बरोबर रिलेशन फाइंड करायचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत. सो l इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू r अपॉन √r. सो l डायरेक्टली प्रपोर्शनल टू r रेस टू काय आहे रे वरती 1 आहे, अपॉन √r म्हणजे r रेस टू किती आहे 1/2 आहे. सो l डायरेक्टली प्रपोर्शनल टू r रेस टू 1 मायनस 1/2 a रेस टू m अपॉन a रेस टू n काय असतं a रेस टू m मायनस n. सो 1 मायनस 1/2 इज 1/2. सो l डायरेक्टली प्रपोर्शनल टू r रेस टू 1/2. म्हणजेच n किती बनला आहे, n बनला आहे 1/2. 1/2 म्हणजेच किती असतं 0.5 असतं. सिंपल. नेक्स्ट, 2 लूप्स a अँड b ऑफ रेडियाय r1 r2. 2 लूप्स आहेत a आणि b, a b दोघांची रेडियस दिली आहे r1 r2. आर मेड फ्रॉम ए युनिफॉर्म वायर. एका युनिफॉर्म वायर पासून त्यांना आपण बनवलं आहे. युनिफॉर्म वायर पासून बनवलं आहे म्हणजे त्यांची सेम काय आहे, लिनियर मास डेन्सिटी सेम आहे, त्याला आपण सिग्मा म्हणू. लिनियर मास डेन्सिटी म्हणजे काय असतं, मास पर युनिट लेंथ, ही दोघांची सेम पाहिजे. ठीक आहे, इफ मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए इज IA, याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया IA, याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया IB, देन R2/R1 किती असेल फाइंड करायचं आहे, R2/R1. ठीक आहे, बघा आता कसं फाइंड करायचं आहे. पहिल्यांदा आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया दोघांचे लिहून टाकू. मला सांगा मुवमेंट ऑफ इनर्शिया IA चा किती असणार, तर मास ऑफ A इंटू RA². समजलं, RA². आता A ची रेडियस आहे 1, सो R1². mr² मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे पहिल्या लूपचा. दुसऱ्या लूपचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, B लूपचा, मास ऑफ B लूप इंटू R2². बरोबर, दोघांचा रेशो घेऊन टाका. आता रेशो घेतला तर प्रॉब्लेम हा आहे की मला R2/R1 फाइंड करायचा आहे, बट मासेस तर कॅन्सल होत नाहीये. मासला मला काही पण करून कॅन्सल करायचंय, कारण ऑप्शन मध्ये बघा नंबर्स आहे. ठीक आहे, सो मास कॅन्सल झालं पाहिजे. कसं मास कॅन्सल होणार बघा, तर इकडे आपल्याला काय दिलं आहे, तर युनिफॉर्म वायर आहे म्हणजे लिनियर मास डेन्सिटी सेम, मास पर युनिट लेंथ. सो मला सांगा लिनियर मास डेन्सिटी ए लूप साठी किती असेल, तर मास ऑफ ए लूप अपॉन लेंथ ऑफ ए लूप. आता ए लूप्सची लेंथ किती असणार, तर सर्कल आहे, सर्कल साठी लेंथ इज सर्कम्फरन्स 2πr1. समजलं. सेम मास डेन्सिटी बी साठी किती असेल, तर मास ऑफ बी अपॉन लेंथ ऑफ बी, बी ची लेंथ किती असणार, सर्कम्फरन्स 2πr2. ठीक आहे, सो बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बाय बी किती दिला आहे त्यांनी, 27 दिला आहे, 27 27 इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया, सॉरी मास ऑफ ए.
मास ऑफ ए ला मी काय टाकू शकतो, सिग्मा ए इंटू 2πr1 समजलं. अपॉन मास ऑफ बी ला मी काय टाकू शकतो, सिग्मा बी इंटू 2πr2 सिग्मा बी इंटू 2πr2 समजलं का. मास ए मास बी च्या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. आता युनिफॉर्म वायर आहे म्हणजे दोघांचा सिग्मा सेमच असणार आहे. ठीक आहे, सो सिग्माच मी टाकलाय इकडे. इंटू पुढे काय आहे बघा, r1 स्क्वेअर बाय r2 स्क्वेअर. तर इथला ऍज इट इज टाकायचं आहे रे, r1 स्क्वेअर r2 स्क्वेअर ऍज इट इज. 2π कॅन्सल, सिग्मा सिग्मा कॅन्सल. 27 इज इक्वल टू r1 इंटू r1 स्क्वेअर इज r1 क्यूब, r2 इंटू r2 स्क्वेअर इज r2 क्यूब. दोन्हीकडे क्यूब रूट घ्या. r1 बाय r2 काय बनणार, r1 बाय r2 बनणार आहे 3. क्यूब रूट घेतला तर 27 चा क्यूब रूट इज 3. ऑप्शन नंबर दिसत नाहीये मला. आपल्याला बघा r2 बाय r1 फाइंड करायचं आहे रे. r1 बाय r2 3 होता, r2 बाय r1 काय येणार, r2 बाय r1 येणार आहे 1/3. ठीक आहे, सो नीट लक्ष देऊन बघा की रेशो कोणाचा फाइंड करायचा आहे. जर सपोज इथे ऑप्शन 3 असता तर मी इथे 3 ला टिक करून टाकला असतं, माझं रॉंग बनलं असतं. ठीक आहे, सो नीट चेक करायचं की रेशो आपण त्याचाच काढलाय का. r2 बाय r1 किती आला आहे, 1/3 आला आहे. सो सीटा बनणार आहे. नेक्स्ट, थिन मेटल वायर ऑफ लेंथ L अँड युनिफॉर्म लिनियर मास डेन्सिटी Q. आता आत्ताच आपण पाहिलं की लिनियर मास डेन्सिटी, त्यांनी इथे त्याला Q म्हणलं, म्हणजे काय असतं, मास पर युनिट लेंथ. आपल्याला माहित आहे. फाइंड काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए कॉइल अबाउट द ऍक्सिस एक्स एक्स डॅश. एक्स एक्स डॅशच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. मेटलची वायर आहे. ठीक आहे, सो मला माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड करायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस एक्स एक्स डॅश शुड बी काय असला पाहिजे, तर सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया, सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउट डायमीटरच्या अबाउट फिरणार आहे. सो एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस एम एच स्क्वेअर असतं, एम एच म्हणजे काय आहे, ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स, दॅट इज आर, म्हणजेच एम आर स्क्वेअर. सो आन्सर काय बनणार आहे, 3/2 एम आर स्क्वेअर बनणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स डॅश ऍक्सिस. बट आन्सर बघा मला कोणाच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचा आहे, क्यू आणि एल च्या टर्म्स मध्ये फाइंड करायचा आहे. क्यू आणि एल. क्यूचा तर मला फॉर्म्युला माहिती आहे, एम बाय एल. एलचा फॉर्म्युला काय असतो रे, एल म्हणजे काय असतं, सर्कम्फरन्स, दॅट इज 2πr. सर्कल साठी एल म्हणजे सर्कम्फरन्स असतं 2πr. ठीक आहे, सो पहिल्यांदा मी काय करतो, इकडे क्यू ला आणतो. आता क्यू ला कसं आणणार बघा, मला काय करायचं आहे, इकडे क्यू ला आणायचं आहे. क्यू ला कसं आणता येईल, क्यू म्हणजे काय आहे, मास पर युनिट लेंथ, म्हणजेच मास पर युनिट लेंथ म्हणजे काय असतं, 2πr असतं. सो क्यू इज एम बाय 2πr. याला मला तिकडे आणायचंय. कसं आणता येईल बघा, 3/2 ऍज इट इज, एम आर स्क्वेअर ऍज इट इज. ठीक आहे, मला वरती एम दिसतोय, मला वरती इकडे एम दिसत आहे, आपण खाली 2 पण दिसतोय. फक्त मला कोणाला आणायचं आहे, पायरला आणायचं आहे. सो मी काय करतो, वरती पायरने मल्टिप्लाय करतो, खाली पायरने डिवाइड करतो. सो मला आता मिळेल एम बाय 2πr, म्हणजेच काय असणार, एम बाय 2πr इज क्यू. सो आन्सर काय बनेल, 3q. बघा हे सगळं सर्कल मध्ये आहे, ते काय आहे, क्यू आहे, आर स्क्वेअर पाय इंटू आर, म्हणजेच काय बनणार आहे, 3q पाय आर क्यूब असं बनणार आहे. हा मोमेंट ऑफ इनर्शिया बनला आहे. बट अजून पण आन्सर दिसत नाही मला, कारण आता बघा ऑप्शन मध्ये अजून कोणाला आणायचं आहे, एल ला आणायचं. एल म्हणजे काय असतो रे, 2πr असतो. ठीक आहे, आता इकडे मला आर क्यूब दिसतोय. सो मी काय करतो, दोन्हीकडे क्यूब करतो. एल क्यूब काय बनणार सांगा, एल क्यूब शुड बी 2 चा क्यूब इज 8, पायचा क्यूब इज पाय क्यूब, आर चा क्यूब इज आर क्यूब. बरोबर. सो इथून मला सांगा आर क्यूब ला मी काय टाकू शकतो, आर क्यूब शुड बी एल क्यूब बाय 8 पाय क्यूब. ही आर क्यूब ची व्हॅल्यू इकडे टाकून द्या, काय बनणार सांगा, 3q पाय. आर क्यूब इज एल क्यूब बाय 8 पाय क्यूब. आन्सर काय येणार आहे सांगा आता, पाय एक पाय कॅन्सल. आन्सर इज 3q एल क्यूब बाय 8 पाय स्क्वेअर. 3q एल क्यूब बाय 8 पाय स्क्वेअर. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. ए पार्टिकल मूव्स अलोंग ए सर्कल ऑफ रेडियस आर. पार्टिकल मूव होता है सर्कल मध्ये, रेडियस इज आर, विथ कॉन्स्टंट टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. किती असतं ते, अल्फा असतं. इफ द वेलोसिटी ऑफ द पार्टिकल इज v at the end of third revolution, थर्ड रिव्हॉल्युशनच्या एंडला एवढी वेलोसिटी आहे. ठीक आहे, फ्रॉम स्टार्ट, देन इट्स टँजेन्शियल ऍक्सेलरेशन अल्फा किती असेल फाइंड करायचं आहे. आता मला फॉर्म्युला माहित आहे. फॉर्म्युला कोणता रे, कायनेमॅटिकल इक्वेशन, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे, नंतर काय होणार आहे, थर्ड रिव्हॉल्युशन नंतर थोड्या वेळानंतर जाऊन डिस्क थांबणार आहे. ठीक आहे, आता आपल्याला फाइंड कुठे करायचं आहे, थर्ड रिव्हॉल्युशनला फाइंड करायचं.
इनिशियली वेलोसिटी किती असणार, 0 असणार. सो u इज 0. v स्क्वेअर प्लस 2 ऍक्सिलरेशन कोणता आहे, टँजेन्शियल ऍक्सिलरेशन, त्याला आपण म्हणू at. ठीक आहे, अल्फा नाही, अल्फा इज अँग्युलर ऍक्सिलरेशन, टँजेन्शियल ऍक्सिलरेशन आहे. इंटू डिस्प्लेसमेंट ऍट द एंड ऑफ थर्ड रिव्होल्यूशन किती असणार बघा. लेटेस्ट पहिल्यांदा पार्टिकल इथे आहे, त्याने एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं, डिस्प्लेसमेंट किती असणार, 2πr. अजून एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं, डिस्प्लेसमेंट किती असणार, 4πr. अजून एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं, डिस्प्लेसमेंट किती असणार, 6πr. सो डिस्प्लेसमेंट शुड बी 6πr. 2πr 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 ऍड होणार आहे. ठीक आहे, सो बघा v स्क्वेअर इज इक्वल टू 6πr इंटू 2 इज 12πr इज टँजेन्शियल ऍक्सिलरेशन. सो ऍक्सिलरेशन काय बनेल, 12πr पलीकडे गेला, v स्क्वेअर बाय 12πr is the value of acceleration. Option number delta is the correct choice. Simple. 3 rods of equal length and equal mass. 3 रॉड आहेत, प्रत्येकाची लेंथ इज इक्वल, मास इज इक्वल, आर कनेक्टेड, जसं आपल्याला शो केलं आहे. द सिस्टम इज रोटेटेड सच दॅट रॉड बी इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. बी च्या अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, असं त्याला गोल गोल फिरवायचं आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया सिस्टमचा किती असेल, पहिल्यांदा मला सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया बी चा किती असणार आहे. बी चा तर डायरेक्टली 0 असणार आहे, कारण तोच ऍक्सिस आहे. त्याच ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया कायम किती असतो, 0 असतो. सो बी च्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज 0. ए च्या अबाउट किती असणार सांगा, ए चा मोमेंट ऑफ इनर्शिया बघा, ए साठी सेंटर मधून आपण फिरवतोय, सेंटर मधून, सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज ml²/12. बरोबर. सी साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, सी च्या पण अरे सेंटर मधून फिरणार आहे, सो मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12. आपल्याला पूर्ण सिस्टमचं फाइंड करायचं आहे, सो दोघांना ऍड करा. IA प्लस IC काय बनणार आहे, ml²/12 प्लस ml²/12 किती बनणार, 2 ml²/12 म्हणजेच किती बनणार आहे, ml²/6 बनणार आहे. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. 2 आयडेंटिकल रिंग्स ऑफ सेम मास. 2 आयडेंटिकल रिंग्स आहेत, दोघांचा मास इज सेम अँड रेडियाई पण सेम, दोघांचे रेडियस इज सेम. रिव्हॉल्विंग फर्स्ट अराउंड इट्स ओन डायमीटर. पहिली डिस्क अबाउट डायमीटर फिरत आहे, म्हणजे तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, mr²/2 असणार. अँड सेकंड अबाउट टँजेन्शियल ऍक्सिस इन इट्स ओन प्लेन. प्लेनच्या अबाउट टँजंट आहे आणि अशी गोल गोल फिरत आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे सेकंड डिस्क साठी, तर आपण यूज करतो पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम काय असतं, IC प्लस mh². सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथे किती असणार रिंग साठी, mr²/2 असणार, कारण कुठे फिरणार आहे, डायमीटरच्या अबाउट फिरणार आहे. सो mr²/2 प्लस mh² म्हणजेच mr². काय बनणार आहे आन्सर, 3/2 mr² बनणार आहे, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर. सो दोघांचे मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत माझ्याकडे. अजून काय म्हणतात ते, बोथ ऑफ देम हॅव सेम रोटेशनल कायनेटिक एनर्जी. दोघांची रोटेशनल कायनेटिक एनर्जी सेम आहे, पहिल्याची आणि दुसऱ्याची कायनेटिक एनर्जी इज सेम. द रेशो ऑफ अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द सेकंड रिंग टू दॅट ऑफ फर्स्ट रिंग. अँग्युलर वेलॉसिटीचा रेशो किती असेल फाइंड करा. बघा कसं फाइंड करणार, पहिल्याची कायनेटिक एनर्जी काय असणार, हाफ I1 ω1². दुसऱ्याची कायनेटिक एनर्जी इज हाफ I2 ω2². हाफ हाफ कॅन्सल. पहिल्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज mr²/2 इंटू ω1² इज इक्वल टू दुसऱ्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज 3/2 mr², दुसऱ्याची अँग्युलर वेलॉसिटीचा स्क्वेअर. सिंपल. mr²/2 mr²/2 कॅन्सल. ω1² इज इक्वल टू 3 ω2². मला फाइंड काय करायचं आहे, ω2/ω1 काय बनणार सांगा, ω2² बाय ω1² शुड बी 3 पलीकडे गेला 1/3 बनणार आहे. सो ω2/ω1 इज 1/√3. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. इथे समजलं का रे, दोघांचा रूट घेतला आहे फक्त. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. द रेशो ऑफ रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए थिन रिंग. एक थिन रिंग आहे, थिन रिंगचं मास इज m, रेडियस इज r. कशी रोटेट होत आहे, अबाउट इट्स ओन ऍक्सिस. रेशो ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, पहिल्यांदा रेडियस ऑफ गायरेशन कोणासाठी असणार, रिंग साठी. अजून कोण आहे बघा, टू द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए सर्क्युलर डिस्क. युनिफॉर्म डिस्क, डिस्कचा मास सेम मास अँड रेडियस, दोघांचा मास रेडियस सेम आहे. रेडियस ऑफ गायरेशनचा रेशो किती असेल, डिस्कचा आणि रिंगचा. पहिल्यांदा सांगा रिंग साठी मोमेंट रेडियस ऑफ गायरेशन काय असणार, रेडियस ऑफ गायरेशन इज I/m. ठीक आहे. आता जी रिंग आहे ती तिच्या ऍक्सिसच्या अबाउट फिरत आहे, सो मोमेंट ऑफ इनर्शिया शुड बी mr². अपॉन खाली काय आहे
एम आहे, एम एम कॅन्सल, आर स्क्वेअरचा रूट इज आर. सो रेडियस ऑफ गायरेशन रिंग साठी किती असणार आहे, आर असणार आहे. डिस्क साठी किती असणार सांगा, फॉर्म्युला सेम आहे, आय बाय एम. आता मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क साठी किती असणार बघा, डिस्क कुठे फिरत आहे, डायमीटरच्या अबाउट फिरत आहे. डायमीटरच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज एम आर स्क्वेअर बाय 4. अपॉन खाली काय आहे, एम आहे, एम एम कॅन्सल, आर स्क्वेअर बाय 4 चा रूट इज आर बाय 2 इज मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क साठी. दोघांचा रेशो फाइंड करा. दोघांचा रेशो, रेडियस ऑफ गायरेशन रिंग साठी, रेडियस ऑफ गायरेशन डिस्क साठी काय बनणार, आर बाय आर बाय 2. खालचा 2 वरती गेला, आर आर कॅन्सल, आन्सर काय बनणार आहे, 2:1 बनणार आहे. डेल्टा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस आर, एक सर्क्युलर डिस्क आहे, रेडियस इज आर, ठीक आहे. इज मेड फ्रॉम अन आयर्न प्लेट ऑफ थिकनेस टी. आयर्न प्लेट पासून बनवायचा आहे, याचा थिकनेस इज टी, ठीक आहे. अँड अनदर डिस्क ऑफ रेडियस 3r. आता दुसरी डिस्क आहे, याची रेडियस थोडी मोठी आहे, याची रेडियस म्हणता येते 3r आहे. इज मेड फ्रॉम आयर्न प्लेट, सेम दोघ जण आयर्न पासून बनवायचे आहेत, थिकनेस इज 1/3, ठीक आहे, थिकनेस इज 1/3. द रिलेशन बिटवीन IA अँड IB इज, IA म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ए डिस्कचा आणि मोमेंट ऑफ इनर्शिया बी डिस्कचा, यांच्यामध्ये काय रिलेशन असेल फाइंड करा, ठीक आहे. IA अँड IB आर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क ए अँड बी अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. मला सांगा IA किती असणार आहे, IA इज MAR A स्क्वेअर बाय 2. समजलं. IB काय असणार सांगा, मास ऑफ बी, रेडियस ऑफ बी स्क्वेअर बाय 2, MR स्क्वेअर बाय 2 फॉर्म्युला येणार आहे. सो दोघांचे फॉर्म्युले फक्त मी टाकले. दोघांमध्ये रिलेशन बनवायचं आहे. रिलेशन कसं बनवायचं बघा. आता ते काय म्हणत आहेत, दोन्ही प्लेट आयर्नच्या आहेत. दोन्ही प्लेट्स आयर्नच्या आहेत म्हणजे दोघांची डेन्सिटी काय पाहिजे, डेन्सिटी सेम पाहिजे. डेन्सिटी म्हणजे काय असतं, मास बाय व्हॉल्यूम असतं, बरोबर. सो मला सांगा पहिल्याचा मास किती असणार आहे, मास ऑफ ए शुड बी डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ऑफ ए, बरोबर. व्हॉल्यूमला पलीकडे नेलं मी. सो मास ऑफ ए इज डेन्सिटी, ए वाल्याचा व्हॉल्यूम किती असणार सांगा, ए वाल्याचा व्हॉल्यूम इज ए वाल्याचा एरिया पाय आर स्क्वेअर इंटू ए वाल्याची थिकनेस दॅट इज टी. समजलं. बी वाल्याचा मास किती असणार सांगा, बघा डेन्सिटी तर कॉन्स्टंट आहे, डेन्सिटी सेम दोघांसाठी, इंटू व्हॉल्यूम ऑफ इथे काय येणार आहे, बी येणार आहे. सो डेन्सिटी बी साठी व्हॉल्यूम इज एरिया इंटू थिकनेस, एरिया काय येणार बी साठी, पाय आर स्क्वेअर. सो पाय आर स्क्वेअर, 3r चा स्क्वेअर इज 9r स्क्वेअर इंटू थिकनेस इज 1/3. थिकनेस किती आहे 1/3 किंवा t/3, इथे t पाहिजे ऍक्च्युअली, थिकनेस शुड बी t/3, ठीक आहे. सो काय बनणार सांगा, हे 3 1 जा 3, 3 3 जा 9. सो आन्सर काय आला आहे 3 रो पाय आर स्क्वेअर टी. हे काय आलं आहे मास बी साठी. दोघांमध्ये रिलेशन फाइंड करायचं आहे. बघा कसं फाइंड करायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया बघा बी साठी काय असणार सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया बी साठी मास ऑफ बी किती आहे 3 इंटू रो पाय आर स्क्वेअर इंटू टी इंटू रेडियस ऑफ बी स्क्वेअर, रेडियस ऑफ बी स्क्वेअर, रेडियस ऑफ बी स्क्वेअर किती आहे रेडियस बी साठी 3r आहे. सो त्याचा स्क्वेअर इज 9r स्क्वेअर. सिंपल. आपण खाली काय आहे रे, खाली आहे 2, ठीक आहे. आता इथून बघा हा वाला 9 दिसतो का तुम्हाला, बघा 9 दिसतो का रे बाबा, हा 9 आहे इंटू हा काय आहे 3 आहे, 9 इंटू 3 इज 27 इंटू बाकीचा सगळा प्रकार ऍज इट इज लिहा, रो पाय आर स्क्वेअर टी इंटू आर स्क्वेअर आहे. आपण खाली काय आहे 2 आहेच, ठीक आहे. सो काय बनणार आहे बघा 27 इज काय बनणार बघा, आपल्याला ए च्या टर्म्स मध्ये लिहायचं आहे नाही का. सो मी काय करतो आता मोमेंट ऑफ इनर्शिया ए साठी फाइंड करतो. काय बनणार सांगा, मास ऑफ ए किती आहे, मास ऑफ ए रो पाय आर स्क्वेअर टी इंटू आर ए स्क्वेअर, ए ची रेडियस इज आर, सो त्याचा स्क्वेअर. आपण खाली काय आहे बघा, ह्याच्या जागी फक्त टाकायचं आहे, आपण खाली आहे 2. दोघांचे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करून घ्या पहिल्यांदा. समजलं आहे का इथंपर्यंत. दोघांच्या मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केलं मी. ह्याच्या जागी ए चं मास टाकलं, याच्या जागी बी चं मास टाकलं, जे आपण इकडे फाइंड केलं होतं आणि दोन्ही व्हॅल्यूज फाइंड केल्या. आता इथून बघा रो पाय आर स्क्वेअर टी इंटू आर स्क्वेअर, रो पाय आर स्क्वेअर टी इंटू आर स्क्वेअर मला दिसतो इकडे. आपण खाली आहे 2, खाली आहे 2 सगळं दिसतंय मला. हा काय असणार आहे IA असणार आहे. सो IB इज इक्वल टू काय बनणार आहे 27 इंटू IA बनणार. समजलं का, IB इज 27 इंटू IA. ऑप्शन नंबर डेल्टा. सिंपल. नेक्स्ट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बिग ड्रॉप, एक मोठा ड्रॉप आहे
इज आय. मोठ्या ड्रॉपचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज आय. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल सांगा मोठ्या ड्रॉपचा 2/5. मोठ्या ड्रॉपचा मास मोठा m, मोठ्या ड्रॉपची रेडियस मोठी r स्क्वेअर. इफ 8 ड्रॉपलेट्स ऑफ इक्वल साइज आर फॉर्म फ्रॉम बिग ड्रॉप. ह्याच्यापासून काय करायचे आहेत, छोटे छोटे 8 ड्रॉपलेट्स बनवायचे आहेत. नंबर ऑफ ड्रॉपलेट्स किती आहेत, 8 आहेत. ठीक आहे, सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इच स्मॉल ड्रॉपलेट, मोमेंट ऑफ इनर्शिया छोट्या ड्रॉपलेट साठी किती असेल सांगा. किती असेल, ड्रॉपलेट म्हणजे काय आहे रे, स्पियर आहे. सो 2/5. छोट्या ड्रॉपलेटचा मास इज छोटा m, छोट्या ड्रॉपलेटची रेडियस इज छोटा r स्क्वेअर. आता पहिल्यांदा मला सांगा मोठा m आणि छोटा m मध्ये काय रिलेशन असणार आहे. मोठा m म्हणजेच काय असणार आहे रे, नंबर ऑफ ड्रॉपलेट्स इनटू छोटा m. 8 ड्रॉपलेट्स होते, 8 ड्रॉपलेट्स होते, प्रत्येक ड्रॉपलेटचं मास इज टोटल मास ना. सो मोठा मास इज n इंटू छोटा मास. ठीक आहे, सो मास इज इक्वल टू नंबर ऑफ ड्रॉपलेट्स आहेत 8 इंटू m. सो m काय बनणार आहे, m बनणार आहे m/8. m शुड बी m/8. टाकून द्या इकडे 2/5. छोटा m इज कॅपिटल M बाय 8 इंटू r स्क्वेअर काय बनणार सांगा. बघा मला माहित आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये आपण शिकलो मोठी r आणि छोटी r यांच्यामध्ये काय रिलेशन असतं. तर रेडियस ऑफ ड्रॉप इज n⁻⁴ रेडियस ऑफ ड्रॉपलेट. आता n किती आहे, 8 आहे. 8⁻⁴ इज 2 इंटू r इज कॅपिटल R. सो छोटा r काय बनणार आहे, r/2 बनणार आहे. इथे स्क्वेअर करायचा आहे, r²/4 बनेल. सो काय येईल सांगा आन्सर, 8 4 खाली काय येणार आहे 32 येणार आहे. इंटू 2/5 mr² म्हणजेच काय होता, 2/5 mr² म्हणजेच I होता. सो आन्सर काय बनणार आहे, I/32 बनणार आहे. I/32. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. सॉलिड स्पियर ऑफ मास m. एक सॉलिड स्पियर आहे, मास इज m, रेडियस इज r. हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर इज I. मोमेंट ऑफ इनर्शिया हा आहे. किती असणार आहे सांगा, फॉर्म्युला 2/5 mr². ठीक आहे. इज रिकास्ट इनटू ए डिस्क ऑफ थिकनेस t. आता ह्याला डिस्क मध्ये बनवायचं आहे. डिस्कचा थिकनेस आहे t. लेट अस से ह्याची रेडियस असेल काहीतरी, रेडियस असेल ह्या डिस्कची छोटा. ठीक आहे, मला माहित नाही किती आहे. whose moment of inertia about an axis passing through its edge and perpendicular to the plane is I. हा पण मोमेंट ऑफ इनर्शिया किती म्हणत आहेत ते आयच आहे. इथला पण मोमेंट ऑफ इनर्शिया आय होता, इथला पण मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे. मला सांगा डिस्क साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, अबाउट एज किती असणार सांगा. बघा सेंटरच्या अबाउट किती असतो, सेंटरच्या अबाउट असतो mr²/2 बरोबर, प्लस mh² म्हणजेच mr². किती बनणार आहे सांगा, mr²/2 प्लस mr² इज 3/2 mr². इज मोमेंट ऑफ इनर्शिया कोणासाठी, डिस्क साठी. अरे ते काय म्हणतायत, हे दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया आयच आहेत, म्हणजे हे दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल आहेत. सो दोघांना इक्वेट करा, 2/5 mr² आणि 3/2 mr². दोन्ही इक्वल पाहिजेत. इथून बघा m m कॅन्सल होईल, दोघांचा मास तर सेम पाहिजे. ठीक आहे, सो काय बनणार आहे, फाइंड काय करायचे, देन रेडियस ऑफ डिस्क. डिस्कची रेडियस किती असेल म्हणजे छोटा r किती असेल फाइंड करा. 2/5 r² इज इक्वल टू काय बनेल, 3/2 छोटा r². बाकीचं सगळं पलीकडे न्या, 2 2 4 अपॉन 5 3 15 r² इज इक्वल टू छोटा r². सो छोटा r काय बनणार आहे, दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्या. 4 चा रूट इज 2 अपॉन 15 चा रूट इज √15. r² चा रूट इज r. सो 2r/√15. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. सो बघा आपण 50 क्वेश्चन्स आज कंप्लीट केले आहेत रोटेशनल डायनामिक्स या टॉपिकचे. ठीक आहे, सो एखादा क्वेश्चन समजला नसेल, माझी एखादी मिस्टेक झाली असेल तर कमेंट सेक्शन वरती कळवा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे, सो भेटूया आता नेक्स्ट पार्ट मध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.